नमस्कार, राष्ट्रीय न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे ग्रामीण मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार रामभाऊ भदाने यांच्या प्रचारार्थ दिनांक 13 नोव्हेंबर बुधवार रोजी बोरकोण व आर्वी येथे जाहीर सभा घेण्यात आली। सभेच्या वेळी तरुणांमधील प्रचंड उत्साह आणि गावागावातील मायमाऊल्यांचे आशीर्वाद यावेळी रामभाऊ भदाने यांच्यासोबत असल्याचे दिसून आले। या सभेच्या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना रामभाऊ भदाने म्हणाले की मतदानाला आता फक्त काहीच दिवस बाकी आहे। हे दिवस आपल्या सर्वांसाठी फारच महत्त्वाचे आहे। राज्यातील महायुतीचे सरकार गेल्या काही वर्षात आपल्या लोककल्याणकारी योजना राबवत असल्यामुळे विविध जाती धर्मातील समाज घटकातील सर्व समाज जनतेचे जीवनात उंचावण्यास मदत झालेली आहे। म्हणूनच येत्या 20 नोव्हेंबरला सर्व मतदारांना कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून भाजपा पक्षाला निवडून द्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। 10 वर्ष छोटे मोठे नाही। एखादा मुलगा पहिलीला गेला तर 10 वर्ष 10वीला चालला जातो। नवीन लगेच वस्त्याला 2 पोरी जातात। आणि हा तरी कुणाला बाबा सांगतो की मी धुळे तालुक्याचा विकास करेल। फक्त मुंबईला राहायचं, दार खायची, निवडणुकीच्या 6 महिने अगोदर यायचं। हे पुन्हा उलटा जागावर 30 आहे, कारण तिथे तीर असते तो भाग्यवान असतो। इतना लोकांनी जिकडे जावं तिकडे आम्ही पहिले शरद पवारांचा प्रचार करायचो। तेव्हा अर्धा तालुका मी मारून दिला, अर्धा तालुका शरद पाटीलने मारून दिला। बायवा मास्तर येईल, कोणता मास्तर उभा आहे माहित नाही, पण कुपोरांनी काय उभे। आता तमाशा असा आहे की नाही येऊ द्या रामदादाला, येऊ द्या। इतक्या मोठ्या प्रमाणावर आपलं स्वागत होत आहे। म्हणून 20 तारखेचा निकाल काय लागेल ते ब्राह्मण ज्योतिषाला विचार सांगितलं तर भारी ऑटो से जीत कर आना, मैं तुझे मिलने खुद आऊंगा। मुंबई में मिलूंगा, धुलिया में मिलूंगा, लेकिन तुझे मिलने जरूर आऊंगा। आशीर्वाद रामदादाला। व्यासपीठावर उपस्थित खुद्द उमेदवार रामदादा भदाने, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक अरविंद यादव सर, भाजपाचे प्रवक्ते आपले सन्मित्र संजय शर्मा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, त्यांचे सन्मित्र, आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक, ज्येष्ठ नेते आदरणीय अप्पासाहेब अरविंद जाधव, ज्यांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या या महायुतीला पाठिंबा दर्शवलाय आणि ज्यांनी आपल्याला या विधानसभेमध्ये विजय मिळवण्यासाठी प्रकारच्या मोठे मोठे गावातले सगळे प्रतिष्ठित लोक हे भाऊसाहेबांच्या सोबत असायचे। मी 20, 22, 23 वर्षाचा असेल, या ठिकाणी सगळ्या पक्षाचे लोक, महाविकास आघाडीचे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे देखील लोक हे माझे मित्र आहेत। ते देखील आता माझ्या या क्षणाचे साक्षीदार आहेत। जेव्हा मी आर्वी गावामध्ये माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात केली, तेव्हा त्या स्मशानभूमीमध्ये एखादी मौत वाट लावायला जर मी आलो तर माझ्या जवळ उभा राहायला एखादा 2 माणूस पण राहायचं नाही। आणि समोरच्यांच्या स्वर्गीय मधुभाऊसाहेबांच्या मागे मोठ्या प्रमाणात जीवन देण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर या भारतीय जनता पार्टीचा